नमस्कार, मी मैत्री पाटील, इयत्ता 3री प्लॅनो मराठी शाळा. आणि मी अनुश्री कुंभार, मी 2री प्लॅनो मराठी शाळा. आम्ही हा किल्ले सिंधुदुर्ग बनवला आहे. आम्ही आहे समुद्र आणि हा आहे तटबंदी. हा द्वार आहे आणि हे मावळे. पुन्हा इथे तोफखाना आहे. इथे तुरुस आणि इथे एक तोफ आहे. इथे एक शेत आहे. इथे एक सखुबाई आहे आणि 2 ससे आहेत. इथे आहे विहीर आणि धान्याचे कोठार. कोठाराच्या पुढे एक देवीचं मंदिर. त्याच्या पाठीमागे एक इथून पुढे मैत्री सांगते. इथे आहे शिवरायांची प्रतिमा. इथे आहे बुरुज आणि तोफखाना. इथे आहे राजमहाल आणि पुढे छोटस छानसं तुळशी वृंदावन. इथे आहे मंदिर आणि इथे आहे शाळा. त्याच्या मागे घर आणि अजून एक तोफखाना आहे. इथे आहे घोड्यांचा तबेला आणि इथे आहे प्राण्यांचा गोठा आणि अजून 2 बुरुज आणि तोफखाने. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण या किल्ल्याविषयी ऐतिहासिक व भौगोलिक माहिती जाणून घेऊया. हा किल्ला अरबी समुद्रामध्ये आहे. महाराजांनी हा किल्ला 1664 साली बांधला. महाराजांनी पश्चिम किनारा सुरक्षित करण्यासाठी हा किल्ला बनवला. हा किल्ला मालवण मधील कुर्टे या गावी आहे. हा एक सामरिक व व्यापारी किल्ला आहे. स्वराज्यातील हा पहिला जलदुर्ग होता. या किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केले आहे. त्यासाठी त्यांना 3000 कामगार आणि 3 वर्ष लागली. या बांधकामात 4000 मोठे दगड आणि खूप सारा चुना वापरला गेला आहे. गेली 300 वर्ष हा किल्ला समुद्राच्या लाटांमध्ये शांत उभा राहिला आहे. हा किल्ला आणि त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप मजा आली. त्यातील काही फोटो आम्ही ॲड केले आहे. हा किल्ला बनवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त कागद आणि पुट्टे वापरले आहेत. आम्ही अरबी समुद्र दाखवण्यासाठी निळ्या रंगाची ताडपत्री वापरली आहे. लाटा वापरण्यासाठी आम्ही पांढरी रांगोळी वापरली आहे. किल्ल्याची जमीन दाखवण्यासाठी आम्ही खूप सारी माती वापरली आहे. आम्ही कागदाबरोबर तोफ बनवले आहेत आणि कटआउट्स वापरून मावळे बनवले आहेत. शेतासाठी आम्ही हळी व मोहरी वापरली आहे. जनावर दाखवण्यासाठी आम्ही खेळणे वापरले. तटबंदी बनवण्यासाठी आम्ही काळा कागद आणि खडू वापरला आहे. थँक्यू. धन्यवाद.